भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये राजकारणामध्ये असलेली घराणेशाही यावर जर कोण्या पक्षाने अत्यंत प्रखरपणे आणि स्पष्टपणे भूमिका घेतलेली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने आहे. भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते यावर वारंवार बोलत असतात की ही राजकीय घराणेशाही भारतीय लोकशाहीसाठी किती धोकादायक आहे. आता भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी एक उदाहरण देतो. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे आणि नुकतीच उमेदवाराची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने एकाच कुटुंबातील 2 सदस्यांना उमेदवारी दिलेली आहे. यामध्ये माजी महापौर राखी कंचर्लावार आणि त्यांचे पती संजय कंचर्लावार यांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे राखी कंचर्लावार यांनी यापूर्वी महापौर पद भूषवलेलं आहे. याच दरम्यानमध्ये त्यांचे पती संजय कंचर्लावार हे देखील नगरसेवक होते. यानंतर देखील यावेळी म्हणजे 2026 मध्ये देखील याची पुनरावृत्ती झाली आहे. या दोन्ही सदस्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी समोर येते आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना अंतर्गत राजकारणाअंतर्गत डावलण्यात येत आहे आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी समोर येत असताना 20-20 वर्ष 25-25 वर्ष ज्या पक्षासाठी काम केलं त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली असे आरोप होत असताना अंतर्गत नेत्यांचा वाद या संदर्भात प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होत असताना कंचर्लावार यांना मात्र उघडपणे ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. यावर नेमकं तुम्हाला काय समजायचं आहे ते आपण समजू शकता. आमचं काम फक्त आपल्यापर्यंत माहिती पुरवणे आहे.